आज काही बोलायचं आहे मला तुमच्याशी. जे चाललं आहे जगामध्ये रीत नवरा बायकोची, सासू सासऱ्यांची, नणंदची, नणंद भाऊजाईंची, भरपूर काही म्हणजे आज या जमान्यामध्ये आजच्या पिढीमध्ये इतके वाद विवाद भरपूर काही खूप काही घरामध्ये बघायला मिळतं. पण मला एकच म्हणायचं की याच्यासाठी बायकांनाच का दोषी ठरवलं जातं? घरातली सून बायका माझ्या घरातली सून हिलाच का तुम्ही जिम्मेदार ठरवता की ही सूनबाईच आहे हिच्यामुळेच घरामध्ये असं वाद होतात, ही सूनबाईच आहे हिच्यामुळेच घरामध्ये वाद होतात. अरे जी घरातली नणंदबाई आहे तिच्यामुळे वाद होत नाहीत का? घरातली सासूबाई आहे तिच्यामुळे वाद होत नाहीत का? हां, मला प्रश्न विचारायचे सर्वांना. होत नाहीत का वाद? सुनबाई काय हो, आपल्या मायबापांना सोडून, तिचं माहेर सोडून, सगळ्यांना सोडून तुमच्या घरी येऊन नांदते, तुमच्या घरी येऊन राहते. तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी ती अनोळखी असते आणि तिच्यासाठी तुम्ही अनोळखी असतात. तरी पण ती घरात येते, मॅनेज करते सर्वांना. सकाळ पहाटपासून उठून सर्वांना ती चहा, नाश्ता, स्वयंपाक, कपडे धुणं, भांडे, सगळं फरशा वगैरे सगळं तिला दुपारचे 2-3 वाजतात आणि तेव्हा कुठं तिला जेवायला भेटतं सगळ्यांना, सगळं कामं करून. परत संध्याकाळीही तिला रात्री 11-11:30 वाजता सगळ्यांना जेवण बनवून वाढवून भांडे जेवायला देणं, भांडे घासून साफसफाई करून झोपायला तिला 12 वाजतात. सकाळी 5 वाजता परत तिला उठायला लागतं सगळ्यांचे डब्बे करायला. एवढी राबते ही सुनबाई घरातली. मग तुम्ही एवढं करून तुम्ही सुनेलाच नाव का ठेवता? सासूबाई आणि नणंदबाई तुम्हाला दोघांनाही सांगते की तुम्ही जरा घरातलं वातावरण नीट करा. सून आणि लेक, आपला जो मुलगा असतो ना, लोक म्हणता तुम्ही सुनाचं आणि मुलासोबत तुम्ही तुमच्या पटूच देत नाही का? पटू देत नाही तुम्ही का? असं वागता तुम्ही? हां, तुम्हाला तुमच्या लेकाचा संसार नीट होऊ द्यायचा नाही आहे का? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या लेकाचा संसार नीट व्हावा, चांगलं व्हावा, माझ्या लेकाचं सगळं चांगलं व्हावं? वाटत नाही का? तुम्ही असे मध्ये फांटे का पाडता? हां, का पाडता तुम्ही फांटे? मला प्रश्नाचं उत्तर द्या. प्रत्येक सासूंना मला बोलायचं आहे की का असं वागता तुम्ही? मी असं नाही म्हणत की प्रत्येक सासू वाईट असते. मी सगळ्यांनाच नाही बोलत. जी वाईट सासू आहे ना तिलाच बोलत आहे मी. जी सुनाला त्रास देते ना त्याच सासांना मी बोलत आहे. आणि जी नणंद आपल्या भाऊजाईला त्रास देते ना तिलाच बोलत आहे. आपलं घर सोडते आणि आपल्या भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करते त्याच नंदाला बोलत आहे मी. का असं वागता का?